नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर आता मी विचार केलाय की आपल्या या चॅनलवरती यूट्यूबवरती डेली व्लॉग्स टाकायचे. कारण इन्स्टावरती आपण डेली व्लॉग्स टाकत होतो, तर त्यात कसे आपण 1.5 मिनिटाचेच व्हिडिओ टाकू शकतो. त्यामुळे पूर्ण मी जे काय दिवसभराचं करायचो ते मी पूर्ण टाकू शकत नव्हतो. बऱ्याच जणांनी सांगितलं की यूट्यूबला पण चालू कर डेली व्लॉग्स टाकायचं. सो आजपासून मी ट्राय करणार आहे की डेली व्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण येतील. सो आजचा आपला त्या हिशोबाने बघायला गेलं तर आजचा आपला पहिला दिवस आहे. सो आज जस्ट आता मी स्टुडिओवरती आलोय आणि स्टुडिओवरती आल्याला थोडा आता मला बाहेर जायचंय, कारण थोडंसं सामान घ्यायचं आहे. ॲक्रेलिक शीट्स वगैरे आणि मोबाईल कव्हरचे ऑर्डर आले तर ते पण घ्यायचे, आणि प्रिंटरची इंक पण संपली तर ती पण घ्यायची. तुम्हाला दाखवतो. बघू शकता हे 4 प्रिंटरचे इंक असतात, तर ते आपल्याला घ्यायला जायचं आहे. सो कारण बरेचसे प्रिंटरचं पण बरेचसं काम आपल्याला लागते, कारण बरेचसे ऑर्डर्स वगैरे आपण ते प्रिंट करत असतो. तो फटाफट मी आता जातो दुकानात आणि ते घेऊन येतो. त्यानंतर आपलं स्केचिंगचं वगैरे काम चालू करेल. तर चला फायनली घरी तर आलोय. आता तुम्हाला सामान दाखवतो आपण काय काय आणले ते. आधीचे कलर तुम्ही बघू शकता, इथे संपलेत कलर. आणि एक एक बॉटलची जर किंमत तुम्ही बघाल ना, इथं बघू शकता 500 रुपयाची एक आहे. त्यानंतर ही 350, म्हणजे वेगवेगळे कलरच्या हिशोबाने त्यांची प्राइसिंग आहे वाटतं. ही 480ची. त्यानंतर हे 2 कॅमलिनचे फिक्स्ड डिस्प्ले घेतलेत. आपले स्केचसाठी यूज होतात ते. नंतर इथे थोडं सेलो टेप पॅकिंगसाठी वगैरे लागते. ते बघू शकता ॲक्रेलिक शीट्स घेतलेले A3 आणि A4 साईजचे, जे आपल्याला पॅकिंगला फ्रेमसाठी लागतात. आणि याचं टोटल एवढंच सामान घेतलं आहे, बऱ्यापैकी म्हणजे 3-4 मटेरियलच घेतलेत. आणि याचं जर तुम्ही बिल बघाल ना, तुम्ही टोटल बघू शकता की ते जवळजवळ 3100 रुपये, म्हणजे 3200 रुपयापर्यंत त्याचं जवळजवळ एवढंसं सामान आहे. तुम्ही सामान बघू शकता, 8च मटेरियल आपण घेतलेत. म्हणजे इतकं महाग सामान येतं स्केचचं किंवा जे प्रिंटर वगैरे असतील, आणि तरीसुद्धा आपण जे प्राइसिंग लावतो आणि कस्टमर बोलतात की खूप जास्त प्राइसिंग आहे वगैरे, त्यांना हे दिसत नाही की मटेरियल आपण चांगल्या प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल आणतो, त्यामुळे थोडंसं कॉस्टली पडतं आपल्याला ते. आणि साध्या क्वालिटीचं जर यूज केलं तर तुम्हाला माहिती आहे ते 2-4 महिन्यातनं किंवा 3-4, म्हणजे मॅक्झिमम 1 वर्षानंतर ते स्केच खराब होणार आहे. पण आपले स्केच जर तुम्ही बघाल तर वर्षानुवर्ष तसेच राहतात. तुम्हाला एक स्केच दाखवतो. तुम्ही हे स्केच बघू शकता वरचं. बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, हे स्केच मी 2020ला केलं होतं आणि अजूनही तशाचं तसं. हे स्केचसुद्धा हे ॲक्च्युली ऑर्डरवालं होतं. कस्टमरने पूर्ण पेमेंट केलं नाही, त्यामुळे मी त्यांना दिलं नाही ते. बाकीचे आता लेटेस्टवाले, पण हे 2 स्केच तुम्ही बघू शकता 3-3 वर्ष झाले त्या स्केचला. तरी पण त्याला काही झालं नाही, कारण आपण प्रॉपर चांगल्या क्वालिटीचे मटेरियल यूज करतो. म्हणून आपण ॲव्हरेजपेक्षा थोडी जास्त प्राइसिंग स्केचला लावतो. म्हणजे जास्त पण नसते, पण नॉर्मल लोकांना ती जास्त वाटते, कारण जे प्रोफेशनल आर्टिस्ट वगैरे प्राइसिंग घेतात त्याच्यापेक्षा बरीच कमी आपली प्राइसिंग असते. तरी पण नॉर्मल लोकांना ती जास्त वाटते. पण आणि आपण जे प्रिंटरचे कलर्स मागवले ते पहिले संपले होते, ते आता चेंज करून पटकन आता ते फिल करून घेतो प्रिंटरमध्ये, कारण परत आपल्याला जे ऑर्डर्सचे काम आहेत ते पटापट प्रिंट करायचे. तुम्हाला माहिती असेल, अक्षर गणेशाचं आपण नवीन एक आर्ट सुरू केले. नसेल माहिती तर इन्स्टावरती जाऊन तुम्ही एकदा चेक करू शकता. तिकडे बरेचसे आपण फोटोज वगैरे पण अपलोड केलेले. सो ते फटाफट मी आता चेंज करून घेतो, कलर्स वगैरे प्रॉपर टाकून घेतो. त्यानंतर आपलं स्केचचं वगैरे जे नॉर्मल काम आहे ते सुरू होईल. आता नीट दिसेल बघा, इथे इंकची लेवल समजते इकडे. आणि असं ओपन करून, मग हे ओपन करून याच्यामध्ये ते इंक जे कलरचे आहेत ना ते याच्यात टाकायचे. आता फटाफट करून घेतो पहिले. चला ते इंक टाकून तर घेतले, आता मी प्रॉपर सेट करतो. इथे तुम्ही बघू शकता आता पूर्ण भरलेलं दिसेल तुम्हाला. एक नीट प्रॉपर दाखवतो तुम्हाला. इकडे बघू शकता सगळं आता भरलेलं आहे. कलर तसा दिसत नाही, पण ब्लॅकमध्ये पूर्ण फिल झाल्यासारखं दिसतंय. ते थोडं सेटल झाल्यानंतर मला वाटतं थोडासा कलर दिसेल प्रॉपर. सो आता याची टेस्टिंग करून बघूया, कारण लास्ट टाइम मी जेव्हा फिल केलं होतं तेव्हा बराच प्रॉब्लेम आला होता. म्हणजे सेटिंगमध्ये थोडीशी गडबड होत होती आणि जे कलर मला पाहिजे होते ते प्रॉपर येत नव्हते. सो आता परत मला ते चेक करावं लागेल एकदा की प्रॉपर ते रन होतं आहे का नाही. कारण जे ह्याच्या आतमध्ये जर तुम्ही बघाल ना तर ते एक पाईप असते सगळी, तर पूर्ण पाईपमध्ये प्रॉपर फिल झाल्याशिवाय ते कलर बरोबर पेपरवरती उठत नाही. त्यामुळे आता ते प्रॉपर मी सेटिंग पूर्ण करून घेतो कम्प्युटरवरती, आणि मग एकदा टेस्ट करून बघतो चांगलं परत चालतं आहे का. कम्प्युटरमध्ये सेटिंग वगैरे करून घेतली. आता हे प्रोसेसमध्ये चालू आहे, इंक तिथं होईल आता. सो हे जेव्हा पूर्ण
भरून येईल तेव्हा ते इंक पूर्ण पाईपमध्ये वगैरे सगळे प्रॉपर जाईल. सो त्यानंतर आपण प्रिंट करू शकतो. सो तुम्हाला दाखवतो इकडे ते चेक करू शकतो. हे जे पाईप वगैरे दिसत आहेत त्यात प्रॉपर इंक पूर्ण बसल्याशिवाय इंक प्रिंटरवरती किंवा पेपरवरती नीट येत नाही. सो ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट होऊ देऊया, मग नंतर एक प्रिंट टेस्ट करून बघूया. ॲक्च्युली लास्ट टाइम मला ही प्रोसेस माहिती नव्हती. मला वाटलं फक्त इंक टाकल्यावरती प्रॉपर चालेल, पण म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास मी तेच बघत होतो का नाही चालत आहे, का नाही चालत आहे. म्हणजे खूप काय काय केलं त्याच्यामध्ये. नंतर यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले, त्यानंतर मला समजलं की असं करायचं होतं. सो आता केलं आहे, बघूया आता प्रिंट काढून बघूया, त्यानंतरच समजेल की नीट झालं आहे का नाही. सो प्रॉपर प्रिंट आली आहे, ब्लॅक वगैरे प्रॉपर दिसतंय. सो प्रॉपर आता प्रिंटर चालतोय. आता एक ऑर्डरची प्रिंट मला करायची ती करून घेतो. ते तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कस्टमरची परमिशन नाही आहे. आणि तुम्हाला सांगतो अक्षर गणेशाची प्रिंट आहे ती, म्हणजे तुमच्या नावाने गणपतीची डिझाईन आपण काढतो. इंस्टावरती अगोदर मी व्हिडिओज टाकलेले आहेत, फोटोज वगैरे. सो ती मला पटापट मी कामं करून घेतो. त्यानंतर आपण स्केच करणार आहोत एक, आणि जवळपास संध्याकाळचे 6:30 होत आलेत. सो आता फटाफट मी स्केचिंग करायला चालू करतो, कारण नंतर मला 9-10 पर्यंत तरी एक स्केच पूर्ण करायचं आहे. सो फटाफट मी आता स्केच करत बसतो. आणि हे 2 मोबाईलचे कवरसुद्धा मागाशी मी घेऊन आलेलो ऑर्डरवाले. एक आहे ह्याचा 7 नाही, एक विवो 29 प्रोचा आहे, आणि हे सॅमसंगचा आहे S20 FE वाला. याच्यावरती आता ते आपण रेझिनचं जे काम करतो ते करणार आहे, आणि ते कस्टमरला देणार आहे. सो